छान रेडी होऊन आज डीमार्टला जायचं होतं, कारण आता किराणा वगैरे घरातलं सर्व काही संपलं होतं ना. आता मुलांच्या स्कूल चालू होणार, त्याच्यामुळे सर्व काही घरामध्ये पाहिजे होतं. घराजवळच डीमार्ट आहे आणि याचं इथं आल्याला आहे ना ट्रॉली बरोबर खेळायचं काम चालू होतं. कारण याचं असं असतं की पहिले बिस्किटं घे आणि दररोज त्यांना वेगवेगळं सकाळी नाश्त्याला लागत असतं. बिस्किटं वगैरे घेतली आणि घरातलं चपात्यांचं लाटणं वगैरे खराब झालं होतं, तर ते इथं बघायचं काम चालू होतं. तर माझ्या जवळच येऊन थांबला होता, कारण मम्मी काय घेते याच्यावर खूप ऑब्झर्वेशन असतं. वेगळं काही घेऊ नको, फक्त खायचंच घ्या असं त्याचं असतं ना. आपल्या बायकांचं डीमार्टला गेलं, जे सामान घ्यायचं ते राहिलं बाजूला ना. आपल्याला भांड्यांमध्ये कपड्यांमध्ये फार जास्त इंटरेस्ट असतो, तर मला यातलं काहीच घ्यायचं नव्हतं. बघत होते, कारण मला आहे ना ढोशाचा पॅन बघायचा होता. म्हटलं बघूया पाहिजे तसा भेटतोय का, जर भेटला तर घेऊया, नाही तर राहू दे म्हटलं. तर इथं माझं तेच बघायचं काम चालू होतं. आता स्वराजची इकडं मला गडबड चालली होती की चल पटकनी म्हणून, कारण त्याला असं काही बघायला लागले ना मी डीमार्टला की खूप जास्त बोर होतं. आणि म्हटलं चला, तर मला असं पाहिजेल असा पॅन इथं भेटला नाही. म्हटलं ठीक आहे जाऊ दे, बाहेरच ऑफलाईन दुकानामध्ये वगैरे बघूया म्हटलं. डीमार्टला पाहिजे तशी क्वालिटी भेटली नाही. आणि इथं फायनली किराणा वगैरे सर्व काही भरून झाला आणि त्याच्यानंतर म्हटलं आता बिलिंग करूया. आणि आता इथं बिलिंगमध्ये पण त्याचं चाललं होतं की मी जे सामान घेतले त्यातलं मम्मीने काही ठेवून दिले का ते बघायचं, ऑब्झर्वेशनचं काम चाललं होतं. फायनली सर्व सामान वगैरे घेऊन घरी आलो. आणि आता घरी जरी सामान आणलं असेल तर म्हटलं चला आता आणलंय तर पटकनी सगळं काही व्यवस्थित भरून ठेवूया, जेणेकरून कसं असतं पटकनी काम केलं की ते पटकनी हलकं होतं. नाहीतर डीमार्टचा किराणा जर पटकनी खाली केला नाही ना, तर 2-2, 3-3 दिवस त्या बॅगा तशाच राहतात. पहिल्यांदा बिस्किटं वगैरे सगळी हाताखाली ठेवून घेतली, कारण जेव्हाही पोरांना भूक वगैरे लागते तर त्यांना पटकनी सापडली पाहिजे असे. शक्यतो मी प्लॅस्टिकचे डबे वगैरे जास्त यूज करत नाही, मला स्टीलचे डबे वगैरेच यूज करायला आवडतात. प्लॅस्टिक शक्यतो मी भांड्यामध्ये घरामध्ये जास्त ठेवतच नाही, भांड्यांमध्ये तर स्पेशली नाही. आणि आपला जो बिर्याणी राईस असतो तो सुद्धा 2-3 किलो भरून ठेवला, कारण सकाळ सकाळचं कसं व्हेज पुलाव वगैरे वेगळं काहीतरी मुलांना कधीतरी देण्यासाठी तो बरा पडतो. आणि कधी कधी एमर्जन्सी असेल तर पटकनी पुलाव करायला बरा पडतो, म्हणून 2-3 किलो मी सामानामध्ये भरून ठेवते, जेणेकरून कसं बरं असतं कधीतरी आपलं नवीन. आणि छोट्या छोट्या अशा बरण्या आणल्या होत्या आपलं विलायची पावडर वगैरे करून ठेवायला आणि मसाले वगैरे दालचिनी वगैरे ठेवायला. आणि छान असं डब्यांमध्ये किराणा वगैरे भरून ठेवला. आणि डब्यांना हात वगैरे लागायला नको म्हणून असं फडकं वगैरे घेतलं होतं, कारण जर डब्यांना डाग पडले ना की मग ते खूप विचित्र दिसतात. आणि इथं चाललं होतं की कोणत्या डब्यामध्ये काय ठेवले. आणि त्याच्यानंतर आईने पण काहीतरी मसाले वगैरे दिले होते, ते सुद्धा असं बर्नीमध्ये घरचा मसाला वगैरे सोडून ठेवला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.